नमस्कार सर्व विद्यार्थी मित्र हो. आपण बेभक्तींच्या या विषयासाठी आपण जे काही अध्ययन तुम्ही करत आहात आणि खरं तर क्लासमध्ये पण काही मुलं येत आहेत, पण तरीसुद्धा आज थोडं 1-2 तास 1-2 दिवस न झाल्यामुळं आपण पुन्हा ऑनलाईन तुम्हाला तास या ठिकाणी मी आज देतो आहे. गेली 15 दिवस आपण क्लासमध्येच तास घेत असल्यामुळं आपण ऑनलाईन तास टाकलेले नव्हते. तरी पण तुम्ही ते हा पाहावा असा एक दृष्टिकोन एकंदरीत आहे. पेपर क्रमांक 11साठी आपण जे काही दृष्टांत पाठ नावाचं जे कथा स्वरूपातलं जे पुस्तक आहे, महानुभाव संप्रदायातल्या कथा याच्यामध्ये ज्या प्रतिबिंबित केले गेलेले आहेत किंवा ज्या झालेल्या आहेत त्याविषयीचं एक स्वतंत्र सुंदर विवेचन आपण सगळ्या दृष्टांतांचा परिचय करून घेतलेलाच आहे. केशोबासांनी लीळाचरित्रामधले हे दृष्टांत एकत्रित करून 114 दृष्टांताचा दृष्टांत पाठ नावाचा ग्रंथ त्यावेळेला त्यांनी लिहिलेला होता. त्याच्यावरती शिवाजी विद्यापीठानं अलीकडं 39 दृष्टांत एकत्रित करून हे दृष्टांत आणि त्याचा अर्थ आणि अगदी सुंदर रचनात्मक मांडणी, सूत्र, दृष्टांत, द्राष्टांतिक, त्याचा शब्दार्थ, त्यानंतर त्या प्रत्येक असणाऱ्या दृष्टांताचा मराठीत शुद्ध अर्थ, कारण त्यावेळची ती भाषा यादवकालीन आहे, त्यामुळं आत्ताच्या भाषेमध्ये त्या प्रत्येकाचं स्पष्टीकरण फार सुंदर शब्दामध्ये या संपादक मंडळाने केलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला हे पुस्तक आता लायब्ररीमध्ये वाचायला एकंदरीत मिळेल आणि त्या पद्धतीनं त्याचा एकंदरीत स्वतंत्र विचार होईल. तर दृष्टांत पाठातील रचना कशी आहे, एक आपण त्याची समीक्षा पाहायला लागलेलं आहे. आपण दृष्टांत पाठाचं सगळ्या दृष्टांताचा आशय तर बघितलेला आहेच, अभिव्यक्ती सौंदर्य आत्ता बघतो आहे. तर आशय बघताना आपण प्रत्येकाचा दृष्टांताचा मराठीत शुद्ध अर्थ कसा आहे आणि ते किती सुंदर दृष्टांत आहे, दृष्टांत त्याच्या अगोदरचं सूत्र कसं आहे, त्यानंतर दृष्टांत कसा आहे, त्यानंतर द्राष्टांतिक काय दिलेलं आहे, याविषयीचं मराठीत सुद्धा विश्लेषण समजून आपण शुद्धमध्ये घेतलेलं आहे. तर दृष्टांत पाठ हा मराठी साहित्यातला एक मान्यवर ग्रंथ आहे. महानुभाव संप्रदायातल्या काळात त्यावेळेला चक्रधर स्वामींनी लोकांचं हित पाहून, लोकांचा एकांतरी परिस्थिती पाहून लोकांना सामाजिक सांस्कृतिक परिस्थितीची जाणीव करून दिली आणि त्यांच्या ज्ञानामध्ये भर टाकण्याचं काम या चक्रधर स्वामीने त्या काळात जे केलेलं आहे. म्हणजे एका बाजूला वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वरांचं, नामदेवांचं काम सुरू होतं. प्रभावीरित्या विठ्ठलाच्या भक्तीला प्रमाणभूत मानून सर्वसामान्य लोकांना सुखी आणि समाधानी करण्याच्या दृष्टीनं संतांचा सातत्यानं चाललेला प्रयत्न आपण या ठिकाणी सातत्यानं अनुभवतो आहे किंवा आपण ऐकलेलाच आहे किंवा अभ्यासलेला आहे. कारण संतांची दृष्टीच अशी असते की ती समाजहितपर असते, समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करून असते आणि मग त्याला पारमार्थिक गोष्टींची जाणीव करून देणं, त्याला त्याच्या स्वतःच्या आयुष्यातल्या ज्या चुका आहेत त्या लक्षात आणून देणं आणि त्यानुसार या ठिकाणी वाटचाल करून संत समाजाच्या हितासाठी सातत्यानं कष्ट राबत असतात. म्हणजे असे हे विशिष्ट त्या काळातल्या शाळा किंवा विशिष्ट विचारानं जाणारे संप्रदाय, जसा वारकरी संप्रदाय विठ्ठलाच्या भक्तीनं प्रेरित होऊन गीतेचा विचार डोळ्यासमोर ठेवून, जशी भगवद्गीता डोळ्यासमोर ठेवून ज्ञानेश्वरांनी त्याच्यावरती रसाळ प्रवचन केलं, तोच ज्ञानेश्वरी ग्रंथ जसा लोकांच्या समोर आला. कारण भगवद्गीता हे काय आहे, एक तत्व आहे. भगवद्गीता काय तर सर्वसामान्य माणसांना उपदेश आहे. मग संसारिकांना उपदेश आहेच, पण त्याही परीक्षा आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये भक्ती किती महत्त्वाची आहे, त्याग किती महत्त्वाचा आहे, कर्म किती महत्त्वाचं आहे, त्यानंतर योग किती महत्त्वाचा आहे, ध्यान किती महत्त्वाचं आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पटवून देण्याचं काम या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतनं ते स्वीकारून मराठीमध्ये सांगण्याचा किंवा यादवकालीन भाषेमधल्या अपभ्रंश प्राकृत भाषेमध्ये सांगण्याचा त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे तो अलौकिक आहे. आणि त्याच काळामध्ये साधारणपणे स्वतंत्ररित्या त्याच्या अगोदर थोडा उदयास आलेला हा संप्रदाय की ज्याला महान अनुभवानं युक्त असणारा संप्रदाय आपण म्हणतो, महानुभाव संप्रदाय. चक्रधर स्वामी आणि गोविंद प्रभू या संप्रदायाचे प्रणेते आहेत. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर अशा देवतांची पूजा इथं केली जाते, पंचकृष्णांची पूजा केली जाते आणि पंचकृष्ण म्हणजे त्यांनी मूळ श्रीकृष्ण जे आहेत त्यांनाही मानलेलंच आहे. म्हणजे तसं पाहिलं तर हा हिंदू धर्मातला अत्यंत महत्त्वाचा संप्रदाय. भगवान श्रीकृष्णाचं हे मूळ आराध्य दैवत म्हणून त्यांचा स्वीकार जो केला जातो तो वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा तोच आहे.
महानुभाव संप्रदायामध्ये म्हणजे सर्व धर्माची, सर्व तत्त्व किंवा सर्व संप्रदायांची, सर्व भक्तिपंथांची तत्त्व जी आहेत ती एकाच ठिकाणी जाऊन पोहोचतात, एकाच जागी त्या एकत्रित ती येतात. म्हणजे भगवान श्रीकृष्णच हे त्याचं आराध्य दैवत आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत विठ्ठल, आणि विठ्ठला म्हणजेच या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचं अवतार असं मानलं गेलं. आणि त्यानंतर त्याची भक्ती केली. म्हणजे भगवद्गीता हा ग्रंथ प्रमाणभूत मानून वारकरी संप्रदायात जी वाटचाल करतो आहे, किंवा डायरेक्ट भगवद्गीता का स्वीकारली जात नाही, कारण ती संस्कृतमध्ये आहे. पण भगवद्गीतेवरचंच रसाळ विवेचन, भावार्थ दीपिका म्हणून ज्या ग्रंथाकडे पाहिलं जातं तो ज्ञानेश्वरी, आणि त्या ज्ञानेश्वरी ग्रंथाला प्रमाणभूत मानून वारकरी संप्रदायाचा आज विस्तार आणि प्रचार फार मोठ्या प्रमाणात जो सुरू आहे, तशाच पद्धतीनं महानुभाव संप्रदायाचा सुद्धा प्रचार सुरू आहे. पण महानुभाव संप्रदाय हा एवढा विस्तारला नाही, किंवा एवढा लोकांच्यापर्यंत गेला नाही, किंवा तो एकत्ववाद किंवा आपण ज्याला म्हणतो की द्वैत अद्वैत याच्यातला भागामध्ये, तो एकाच भागामध्ये, द्वैत भागामध्ये तो अडकला कसा आहे, आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी त्याचं विस्तार चालू आहे. पण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर महानुभाव संप्रदायातले ग्रंथ यादवकालीन समाज जीवनाचं अत्यंत प्रभावी चित्रण करतात. त्या काळात ज्ञानेश्वरीच्याही अगोदर हा ग्रंथ जो आहे तो 7 वर्ष लिहिला गेला, लीळाचरित्र, आणि तो गद्य साहित्यातून लिहिला गेला, गद्यातून लिहिला गेला. म्हणजे ज्ञानेश्वरी पद्य आहे, पण लीळाचरित्र हे गद्य आहे. आणि याच्यातल्या लीळा म्हणजे आठवण, एक आठवण फार चांगल्या पद्धतीनं चक्रधर स्वामींनी जे काही सांगितले गेलेली आहे, किंवा सगळ्या ह्या लीळा 1509 लीळा ह्या सगळ्या एकत्रित लीळा लिहून काढल्या, म्हणजे त्या आठवणी लिहून काढल्या महिम भट नावाच्या चक्रधर स्वामींच्या शिष्यानं, आणि तो ग्रंथ प्रकाशित झाला. त्याला लीळाचरित्र असं म्हणतात. त्याच लीळाचरित्रामध्ये चक्रधरांच्या तोंडचे संवाद जे येतात, किंवा त्यांनी सांगितलेलं सूत्र आणि सूत्रावर त्यांनी दिलेलं दृष्टांत, म्हणजे एक सूत्र पटवून देण्यासाठी त्यांनी काहीतरी उदाहरण दिलं, दृष्टांत दिला. दृष्टांत हा अलंकार आहे, आणि मग ते सगळे त्याच्यामध्ये येतात. तेवढे स्वतंत्र काढून मग केशवदास आणि महिम भट्टाच्या नंतरच काही दिवसानंतर नागदेवाचार्यांच्या सांगण्यावरून तो ग्रंथ लिहिला गेला, किंवा ती सूत्र एकत्रित केली गेली. त्याला सूत्रपाठ ग्रंथ असं म्हणायचं. पण दृष्टांत एकत्रित केले त्यावेळेला त्याला दृष्टांतपाठ असं म्हणायचं. 114 दृष्टांतांचा हा ग्रंथ एकंदरीत फार प्रभावीरित्या एका वेगळ्या गोष्टींची जाणीव एकंदरीत करून देतो. तर असा हा दृष्टांतपाठ निवडक या पुस्तकाचा अभ्यास आपण साधारणपणे करतो आहे. त्याची अनुक्रमणिकाही तुमच्या डोळ्यासमोर एकंदरीत दिसते आहे. तर हा दृष्टांतपाठातल्या दृष्टांताची मांडणी जी आहे ती कशी आहे, तर त्रिखंडात्मक आहे. दृष्टांत म्हटलं की चक्रधर स्वामींचं निरूपण, त्यांनी दिलेले दाखले, आणि त्याच्यावर केशवदासाने दिलेलं द्राष्टांतिक. द्राष्टांतिक म्हणजे पारमार्थिक निष्कर्ष, एवढाच त्याचा अर्थबेप्रत आहे. आणि म्हणून जेव्हा आपण दृष्टांतपाठ म्हणू तेव्हा 1 सूत्र 2 दृष्टांत 3 द्राष्टांतिक असं त्याचं सूत्र आहे. म्हणजे एका सूत्राला 2 दृष्टांत नाही आहेत, पण पहिल्यांदा सूत्र, 2 नंबरला दृष्टांत, 3 नंबरला द्राष्टांतिक, असे 3 भाग येतात. आणि मग संक्षिप्तपणे त्याचं तत्त्व सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे लापनिकांचे कर्तृत्व दृष्टांतपाठ करते केशिराज व्यास यांच्याकडे जातं, आणि म्हणून दृष्टांतपाठ ही त्यातील तत्त्वज्ञानाची सगळ्यात महत्त्वाची बोलबाला. म्हणजे त्याच्यामध्ये तत्त्वज्ञान हा अत्यंत महत्त्वाची मध्यवर्ती कल्पना आहे, आणि नेमकं तेच या ठिकाणी घडत आहे. म्हणजे असे अनेक दृष्टांत आहेत, किंवा रसाचा दृष्टांत, किंवा शब्दधियाचा दृष्टांत, माळेकराचा दृष्टांत, रियायताचा दृष्टांत, इत्यादी सर्व दृष्टांत जे आहेत ते जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा त्यात विशिष्ट दाखले गेलेले आहेत, आणि विशिष्ट विभागात त्याची विभागणी केली गेलेली आहे. आता मग बघितलेलं आहे आपण की विशिष्ट विभागात त्याची काय विभागणी केली गेलेली आहे. धर्मनिष्ठेवरती, पंथनिष्ठेवरती, सामाजिक मूल्य, शेतीविषयक असे वेगवेगळे दृष्टांत त्यांनी तिथं केले गेलेले आहेत. आणि मग बघा रिनाईताचा दृष्टांत, त्यानंतर जळमांडवीचा दृष्टांत, प्रादेशिक दृष्टांत आहेत. म्हणजे विशिष्ट अंगानं त्याचं चित्रण एकंदरीत होतं. म्हणजे द्राष्टांतिक म्हणजे त्याच्यावरचं काढलेलं सार, म्हणजे तत्वसार, हे स्वामींचं पंडित केशराजांचं आहे, आणि तीच द्विस्तरीय रचना आहे. म्हणून सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी एक वेगळं वैशिष्ट्यपूर्ण विचार जो आहे तो या दृष्टांतपाठ ग्रंथामध्ये आपल्याला सातत्यानं जाणवतो, आणि त्याला एक स्वतंत्र वेगळी किनार आलेली आहे. आता या दृष्टांतपाठ ग्रंथामध्ये आपल्याला भाषा वैभव कसा आहे, भाषा कशी आहे, तर
हे सगळे दृष्टांत जे आहेत ते ज्या लीळा चरित्रातून घेतले, त्या लीळा चरित्रामध्ये यादवकालीन समाजव्यवस्था, यादवकालीन जीवन, त्यावेळच्या माणसाच्या जगण्याच्या तरा, त्यावेळची सगळी त्या घराघरामध्ये किंवा समाजामध्ये जे काही शब्द होते, जी बोलीभाषा होती, तशा पद्धतीचं त्याचंच विवेचन आहे. म्हणजे भाषेचं शास्त्रीय आणि लौकिक वळण दिसून येतं इथं. म्हणजे द्राष्टांतिक भाग केशिबास यांनी लिहिलेला असल्यानं त्यात पंडिती वळणही अनुभवास येते. म्हणजे त्याच्यात पांडित्य, तो स्वतःचा साधा विद्वत्तेचा भागही त्याच्यातमध्ये थोडासा जाणवतो आहे. म्हणजे भाषेची 3 वळणं आहेत. दृष्टांतपाठ एकत्रित होऊन त्रिवेणी संगम झाला आहे. यापैकी 2 वळणं लौकिक आणि शास्त्र आहेत, चक्रधरांच्या तोंडचे आहेत. लौकिक आणि शास्त्रीय आहेत, ती चक्रधरांच्या तोंडचं आहे, सूत्र आणि दृष्टांत. आणि 3रं वळण केशिभाषांचं आहे. फरक दोघांच्या भाषा सरणीचा सहज जाणवतो. म्हणजे चक्रधरांची भाषा वेगळी जाणवते, केसीराजांची भाषा वेगळी जाणवते. म्हणजे सूत्र व दृष्टांताची भाषा चक्रधरांच्या वळणाची साधी सोपी सुटसुटीत, केशीराजांची भाषा दृष्टांतिक, ती थोडी पंडिती वळणाची, पंडिती थाट असणारी. त्याच्यामुळं मराठी भाषेला पंडिती वळण जे लागलं ना, ते केशीराज भाषेच्या मला लागलं. नंतर पंडिती साहित्य ज्या वेळेला आहे, ज्ञानेश्वरांच्या नंतर किंवा एकनाथांच्या काळात, त्यांच्यानंतर थोडंसं आपल्याला हे जे 6 पंडित दिसतात, त्या पंडितांचं साहित्य म्हणजे आर्यावृत्तातून लिहिलं गेलेलं किंवा त्यावेळेला विविध त्यांनी वृत्त वापरून लिहिलं गेलेलं आहे. तर या अंगानं त्यांची म्हणजे वामन पंडितांची बघा जो आहे रचना जी आहे ती आपल्याला ज्यावेळेला पाहायला मिळते, तेव्हा त्याच्यात पांडित्य दिसतं. म्हणजे थोडंसं त्याच्यात क्लिष्टतेपणा, दुर्बोधपणा किंवा त्या शब्दांचा वापर, म्हणजे सोपी सुटसुटीत भाषा दिसत नाही. ही सोपी सुटसुटीत भाषा जी आहे ती कुणाची आहे तर चक्रधर स्वामींची आहे. चक्रधरांनी फार साध्या सोप्या भाषेतून आपल्याला त्यावेळेचा केलेला उपदेश जो आहे तो आजसुद्धा लोकांच्यापर्यंत पोचलेला दिसतो. म्हणजे सूक्ष्मशास्त्र विचारांनी व्यक्त करण्यात आलेला प्रतिक्षम व समर्थ यांची शब्दसंपदा केशीराज भाषांनी मराठीत आणलेली आहे. म्हणजे पंडिती वळणाची जी भाषा, पंडिती साहित्याची जी होती, त्याचं मूळ आपल्याला केशीराज भाषांच्यात एकंदरीत दिसतं. म्हणून प्राचीन मराठी गद्याचं स्वतंत्र रूप किंवा त्याचं गद्यरचनेचं प्रथमाचार्य जर कुणाला म्हणायचं असेल पांडित्य वळणाचं, तर ते केशीराज भाषांना म्हणायला पाहिजे. म्हणून चक्रधरांचं तत्त्वज्ञान, त्यांची विद्वत्ता रुचेल पचेल अशा भाषेमध्ये मांडणं हे अत्यंत काळाची गरज त्या काळात होती. आणि त्या काळात त्यांचे अनुयायी होते आणि त्या अनुयायांना त्यांनी असा सर्वसमावेशक जो उपदेश आहे तो केला गेलेला आहे. त्यामुळं शब्दसंपत्ती मराठी भाषेत रूढ करणं हे केशीराज भाषांचं मोठं कार्य या अंगानं तिथं समजून घेता एकंदरीत येणार आहे. म्हणून यादवकालीन बोली येते. याच्यात काय येते, दृष्टांतपाठाची भाषा ही यादवकालीन कशी जाणवते तर ती व्याकरणाशिवाय कळणारी आहे. परंतु आत्ता 800 वर्षाचा कालावधी लोटल्यामुळं ती भाषा आपल्याला अपरिचित वाटायला लागते, थोडा दुर्बोध वाटायला लागते. आणि मग गद्य म्हणजे मराठवाडा आणि वऱ्हाड देशातील तत्कालीन शब्द दिसतात आपल्याला, कारण तिकडंच चक्रधर स्वामींचा जास्त वावर होता. आणि त्यामुळं वाक्यप्रचारांची ठेवाच आहे त्याच्यामध्ये. कर्नाटक सीमेवरील शब्दही काही आढळतात. वेगवेगळ्या प्रदेशाप्रमाणे समाजातील विविध स्तरामध्ये चक्रधरांचा संचार होत असल्यामुळं त्यांच्या बोलण्यात शब्दाचे अनेक प्रकार दिसतात. म्हणजे शब्दमाधुर्य दिसतं, अल्पाक्षरत्व मनित्व दिसतं, अर्थगौरव आणि आत्मनिष्ठ साहित्याची रेखीव शब्दचित्र, भाषाशैली तर दिसतेच, शब्दसंग्रह असतो, वाक्यांची रचना दिसते, मानवी स्वभावाची विविध वैशिष्ट्ये दिसतात, समाजदर्शन दिसतं, विविध घटना दिसतात, वातावरण निर्मिती दिसते, नाट्यात्मकता दिसते, इत्यादी साहित्य गुणांनी समृद्ध असा हा दृष्टांतपाठ ग्रंथ आहे. म्हणून आपण जर दृष्टांतपाठ ग्रंथ 114 दृष्टांत वाचले तर आपल्याला लक्षात यायला लागतं की त्याचा अर्थ नाही जरी लागला तरी त्याच्यात किती सखोलता आणि विविधता आहे. म्हणजे सर्व सूत्रांचा अर्थ स्पष्ट व्हावा म्हणून दृष्टांतपाठाची रचना फार सुंदर या ठिकाणी चक्रधर स्वामींनी केलेली आहे. आणि म्हणून दृष्टांताचा मतितार्थ समजावा यासाठी केशीराज भासांनी त्याला स्वतंत्र एक दाखला दिला द्राष्टांतिक या स्वरूपामध्ये, म्हणजे निष्कर्ष काढला. आणि सोप्या प्रभावी भाषेमध्ये ते काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण सोप्या भाषेच्या बरोबर त्यांच्या मूळच्या पांडित्याचा थाटी ते सोडू शकले नाहीत किंवा तिथं तो त्यांच्यापासून गेला नाही, कारण ती चक्रधरांच्यापेक्षा वेगळी भाषा वाटली. आणि म्हणून भाषेचं वैभव, भाषा सौंदर्य किंवा या ग्रंथामध्ये भाषा वैभव कसं आहे
याच्याविषयीची आपण काही प्राथमिक थोडीशी चर्चा एकंदरीत करतो आहे. आणि म्हणून प्रत्येक पदाची फोड करून आध्यात्मिक अर्थ त्याला लावून संपूर्ण दृष्टांताचं उपयोजन किंवा स्पष्टीकरण त्यांनी केलेलं आहे. आणि या पद्धतीनं हा सगळा विचार इथं पुढं येत राहतो. म्हणजे छोटी छोटी अर्थपूर्ण वाक्ये दृष्टांतपाठाच्या भाषेत एक लक्षणीय वैशिष्ट्य आहे. निवेदन तर आहेच, अत्यंत प्रभावीपणे हे निवेदन या ठिकाणी दिसतं आणि अनेक त्याच्यातल्या गुणवैशिष्ट्यापैकी हे गुणवैशिष्ट्य फार चांगलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे सुभाषित वजा वाक्य, काही वाक्यांना कशा पद्धतीनं सुभाषित प्राप्त झालेला आहे, देखणेपणा त्यामुळे भाषेत आलेला आहे, सौंदर्यात भाषेच्या भर पडलेली आहे. आणि साकर होई जे ते निके, साकर अनुभवी जे निके, देव माझा मी देवाचा, जीवाचे जीवन परमेश्वरू इत्यादी वाक्यप्रचारही तिथं दिसायला लागतात किंवा आढळतात आपल्याला वाचताना. आणि त्याला एक स्वतंत्र रूप प्राप्त झालेलं आहे. या काव्यग्रंथामध्ये एखाद्या वाक्यप्रचाराचं वैभव बऱ्याच वेळेला जाणवत नाही, पण गद्यग्रंथातून भरपूर ते जाणवतं. काव्यग्रंथामधून वाक्यप्रचार काव्य ग्रंथ असेल तर त्याचा वाक्यप्रचार जाणवत नाहीत बऱ्याच ठिकाणी, पण इथं जर गद्य असेल तर त्याच्यात वाक्यप्रचारांना वाव असतो. म्हणून दृष्टांतपाठात हे जे ग्रंथ आहे, हा जो गद्य ग्रंथ आहे, याच्यामध्ये वाक्यप्रचारांची इतकी प्रचंड समृद्धता दिसते. एकूणच लीळाचरित्र ग्रंथामध्ये 1509 लीळामध्ये प्रचंड या ठिकाणी शब्द सामर्थ्य किंवा वाक्यप्रचार वारंवार दिसून येतात. तसं इथं एवढ्यातसुद्धा त्याची चुणूक जी आहे ती दिसते आपल्याला. आणि म्हणून दृष्टांताची भाषा ही लौकिक स्वरूपाची आहे. लौकिक याचा अर्थ व्यवहाराची स्वरूपाची असल्यामुळं वाक्यप्रचाराचा उपयोग भाषा सरळताने तो करताना दिसतो. वाक्यप्रचार म्हणजे त्या काळातील प्रत्यक्ष भाषेची होत असलेली हालचाल. प्रत्यक्ष भाषेमध्ये त्या काळामध्ये एखादी गोष्ट पटवून देणं, त्याचं सांगणं किंवा त्याच्यातलं वाक्यप्रचार उच्चारल्याबरोबर आपल्याला बऱ्याच गोष्टी एकंदरीत कळतात. म्हणजे वेद संचरणे, ईश्वराची अनुभूती मिळणे, सानिध्यात देणे एवढाच अर्थ. सहवास देणे या अर्थानं आहे. म्हणजे साधारणपणे आडवांगी घालणे म्हणजे काय, अडथळा निर्माण करणे, खैरीजुंपणे, तुमच्या वाटेवर काटे पसरणे वगैरे या अंगानं त्याचं आहे. तर त्या पद्धतीनं त्याचा विचार एकंदरीत होतो. म्हणजे अशा अंगानं या ग्रंथाची एक विशिष्ट रचनात्मक मांडणी झालेली आहे आणि त्याला एक वेगळ्या प्रकारचे किनार आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून केशराज भाषांचा दृष्टांतपाठ हा जो ग्रंथ आहे तो सौंदर्यपूर्ण आहे, भाषाविलास त्याच्यामध्ये आहे, अभ्यासनीय अशा काही गोष्टी बऱ्याच आहेत. यादवकालीन गद्याचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून दृष्टांतपाठांची रचना फार आहे, पण ती स्वतंत्र नाही आहे, ती लीळाचरित्र ग्रंथावरच आधारित आहे. आणि त्यामुळं त्याला त्या ग्रंथाचं किंवा त्याचं एक स्वतंत्र वैशिष्ट्य जे आहे ते टप्प्यातनं समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून नाट्यात्मक आहे, ती नादानुकारी आहे. यादवकालीन मराठी बोलीतील अनेक शब्द येतात, शास्त्रीय आणि लौकिक वळण त्याला आहे आणि पंडिती वळण तर आहेच केशवभासांचं. आणि म्हणून पांडित्यपूर्ण गंभीर स्वरूपाची ही भाषा आहे. चक्रधारांनी निवेदित केलेला या ठिकाणी असणारा जाणकार विद्वानांच्या रुचेल अशा पद्धतीनं हा भाग केशवभासांना फार सुंदर पद्धतीनं जमलेला आहे आणि त्यांनी त्याला एक वेगळ्या प्रकारची जाणीवपूर्वकता आणलेली आहे. त्याच्यामुळं हा ग्रंथ या ठिकाणी प्रभावी एकंदरीत वाटतो. अभ्यासाच्या दृष्टीनं आपण या ग्रंथाचा विचार जर केला तर मराठी गद्य रचनेच्या विकासामध्ये या ग्रंथाचं इतकं मोठं योगदान आहे की त्याच्यामध्ये त्या ग्रंथाला एक वेगळी जाण येते. आणि म्हणून महानुभाव ग्रंथकारांनी केशवभासांच्या पद्धतीचं नंतर अनेकांनी अनुकरण केलं. म्हणजे विविध भाष्ये लिहिली, लापणिका लिहिल्या, त्यानंतर महाभाष्य लिहिलं, स्थळ ग्रंथ लिहिले. ही सगळी निर्मिती पुढच्या काळात जी झाली ती केशवभासांच्या भाषेच्या प्रभावाच्या अंतर्गत त्याची लक्षणं स्वीकारून झालेली आहे. त्याच्यामुळं त्याला एक वेगळा बाज आलेला आहे, एक वेगळी जाणीव त्याला एकंदरीत प्राप्त झालेली आहे. तर अजून याच्यात 1-2 मुद्दे राहिलेले आहेत आणि नंतर हा पूर्णपणे दृष्टांतपाठ ग्रंथ एकंदरीत संपतो आहे. तर त्याच्यात आधारभूत ग्रंथ बघा, शंभू तुळपुळे यांचा चक्रधरोक्त दृष्टांतपाठ नावाचा ग्रंथ आहे. त्यानंतर प्रभावी आहे त्या या अर्थानं महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचं, राजेंद्र वाटाणे यांचं, रेखा जगदाळे संपादित महानुभावांची अक्षरलेणी असा एक ग्रंथ आहे. संशोधन मंडळानं तो स्थापन केलेला नागपूरच्या सुशीला यांचा दृष्टांतपाठ हा ग्रंथ आहे. महंत सोनपेठकर जिज्ञासा 3 राऊळ यांचे प्रकाशनतर्फे तो प्रकाशित झालेला आहे. म्हणजे या अंगानं ही सगळी
भूमिका जी आहे ती स्पष्ट एकंदरीत होत राहते आणि तुम्ही महानुभाव संप्रदायाचा अभ्यास या निमित्तानं तुम्हाला झाला. दृष्टांतपाठाचा अभ्यास करता करता एक स्वतंत्र महाराष्ट्रातला संप्रदाय आहे. आता हे मध्ययुगीन पुस्तक आहे. पुढच्या टर्मला आता ही अजून 5वी सेमिस्टरच सुरू आहे. 6व्या सेमिस्टरला आधुनिक साहित्यातलं पुस्तक तुम्हाला वाचायला मिळेल. पण आता 15 फेब्रुवारीला महाविद्यालय सुरू होत आहे. रितसर सुरू होत आहे म्हणायला काय हरकत नाही. तुमचे तास सुरूच आहेत, पण सगळे SY FY सुद्धा सुरू होत आहे. TY सुद्धा रेग्युलर तास सुरू होत आहेत. तुम्ही 15 तारखेच्या अगोदरच आता यायला सुरुवात करा आणि 15 तारखेपासून या ठिकाणी काही दिवस गेल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे परीक्षेचा फॉर्म भरणं असेल किंवा परीक्षेचा बसण्यासाठी किती मार्कची परीक्षा कशा पद्धतीची असणार आहे हे त्यावेळेला तुम्हाला निश्चित लक्षात येणार आहे. तर मित्रहो, शांत चित्तानं तुम्ही ऐकलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.